हॅलो, राजगुरू ऑफिसमध्ये 20 लाखांची चोरी झाली आहे. आरोपीला पुरेसा वेळ दिला होता पैसे परत करण्याचा, पण त्यांनी अजूनही पैसे परत केलेले नाहीयेत. त्यांनी जर वेळेत पैसे परत केले नाहीत तर तुम्ही ऑफिसला लवकरात लवकर पोहोचा आणि त्याला अटक करा. मी कोण? मी शांभवी. शांभवी साकेत राजगुरू, राजगुरूंची सून. मुरुगा का केबिन मध्ये आणा जरा प्लीज. हा साकेत, काय झालं? आला का अनिकेत? पैसे मिळाले? मुरुगा का हो, मी तुम्हाला तेच विचारण्यासाठी बोलवलं होतं आणि तुम्ही मलाच विचारताय. अनिकेत पैसे घेऊन आला नाही का अजून? तुला खरं सांगू का साकेत, तू विसरते पैसे. हो नाही, विसरावंच लागेल, कारण छवी आणि अनिकेत परत येणार नाहीयेत. पैसे परत मिळतील का याची तर शंकाच वाटते मला. नाही, म्हणजे मगाशी दिसले होते ते मला ऑफिसच्या बाहेर दोघं, पण आता गायब झालेत. तुला सांगतोय, फार उशीर करू नकोस. लगेच पोलिसांना फोन कर तू प्लीज. मी घरीच करतो, जाऊ. नाही मुरुगा का, आता पोलिसांना फोन नका करू. दादू, मी आणि फिरंग्या कुठेही पळून गेलेलो नाही आहोत. आम्ही इथेच आहोत. अनिकेत कुठे आहे? तो पैशांची जुळवाजुळव करायला गेलाय. कुठे गेलाय? बाई आजींकडे गेलाय की अजून कुठे गेलाय डल्ला मारायला? मोरू काका, कशाला असं बोलताय? फिरंग्या संध्याकाळपर्यंत पैसे आणणार आहे. ठीक आहे मुरुगा का, आपण अनिकेतला संध्याकाळपर्यंत वेळ दिली आहे, त्यामुळे आपण थांबूया. काय, संध्याकाळपर्यंत जर का अनिकेत पैसे घेऊन आला नाही तर मग आपण लिगल ऍक्शन घेऊ शकतो ना. बरोबर आहे साकेत तुझं. त्यांना जास्त वेळ द्यायला नको, नाही तर खरंच जातील पळून. छवी, मी शब्द दिलाय, ऑफिस आवर्स संपेपर्यंत मी पोलिसांना बोलवणार नाही, कुठली तक्रारही करणार नाही. त्यामुळे अनिकेतला सांग, लवकरात लवकर सगळे पैसे घेऊन इथे ये. बरोबर का? चला. फिरंग्या, प्लीज लवकर ये. देवी आई, माझ्या फिरंग्याला प्लीज मार्ग दाखव. हा छवी. हॅलो फिरंग्या, कुठे आहेस तू? अरे दादू वाट बघतोय कधीपासून. फिरंग्या, पैसे अरेंज झाले का? नाही. नाही? बरं बरं, तू कुठे आहेस तरी सांग मला. मी तिकडे गोडाऊनला आलो. काय? तू 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 गोडाऊन मध्ये कशाला गेलास फिरंग्या? तुला कळत नाही का तू काय करतोस ते? परत तिकडे जायची काय गरज होती? छवी छवी छवी, तू जरा शांत हो. इकडे त्या गुंडांबरोबर झटापट करताना माझ्या गाडीची चावी हरवली होती, तीच शोधायला आलोय मी. चावी शोधायला गेलास तू? फिरंग्या, तुला कळतं की नाही? अरे ते गुंड तिकडे परत आले तर काय करशील तू? परत कसं निघशील तिथून? हॅलो हॅलो फिरंग्या, मी तुझ्याशी बोलतेय. हॅलो. हॅलो 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 हॅलो. हे बघ,
हे बघ छवी, रिअली व्हेरी सॉरी. सॉरी कशाला? काही नाही. हे बघ, तुला असं वाटत असेल की मी इथे फक्त ही गाडीची चावी शोधायला आलोय, पण असं नाहीये. मी आता फोनवर सगळं नाही सांगू शकत तुला, पण मी आता तिकडे येतोय, लवकरच येतोय आणि मग आल्यावर बोलू आपण. पोहोचतोय मी लवकरच. आलोच. बाय. काळजी नको करूस आणि प्लीज. बाय बाय बाय. शांभवी, 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 काय आहे? मी पण येऊ तुझ्यासोबत ऑफिसला? कशाला? तुम्ही काय करणार आहात ऑफिसला येऊन बेबी आहेत त्या? असं काय करतेस? मला असुरी आनंद घ्यायचा आहे. जेव्हा अनिकेतला पोलीस पकडून घेऊन जातील, मला ते बघायचंय. भाचा आहे ना तुमचा अनिकेत? हो, पण छवीची वाट लागणार ना. छवीचा रडका चेहरा बघून मला मज्जा येणार आहे. भावना कळतायत तुमच्या? मला काय वाटतं, तुम्ही ना नका येऊ. नाही काय आहे, तुम्ही जर आलात ना तर उगाच सगळ्यांना संशय येईल. त्यापेक्षा मी एक काम करते, तिथे जे काही घडेल ना ते मी तुम्हाला आल्यावर सांगते ना. मोरू काका पण आहेत, ते पण सांगतील. आता मला जाऊ दे. हा बाय. शांभवी, ऐक ना, ऐक ना, मला यायचंय ग. मला तमाशा बघायचाय. मला सांगा, इथे जे घडेल त्यासाठी पण कुणीतरी घरात असणं गरजेचं आहे ना. माई पण घरातच आहे, त्या छवीची आई आहे, त्या तिची मदत करू शकतात ना. मग यासाठी घरात कुणीतरी हवं ना. हा तेच सांगतेय. इथे थांबा आणि घराकडे लक्ष. ठीक आहे, गुड. काय ग, कोणाला फोन करतेस? पोलीस वेळेत यायला हवेत ना, तरच तमाशा मोठा होईल. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. तू 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 कर फोन कर. हा, चला बाय. कर फोन कर. जा लवकर जा. हॅलो, राजगुरू ऑफिसमध्ये 20 लाखांची चोरी झाली आहे. आरोपीला पुरेसा वेळ दिला होता पैसे परत करण्याचा, पण त्यांनी अजूनही पैसे परत केलेले नाही आहेत. त्यांनी जर वेळेत पैसे परत केले नाहीत तर तुम्ही ऑफिसला लवकरात लवकर पोहोचा आणि त्याला अटक करा. मी कोण? मी शांभवी साकेत राजगुरू, राजगुरूंची सून. चला. काय मग कसं वाटतंय? तुझा लाडका फिरंग्या जेलमध्ये जाणार आहे ना. मग आता तुझी मदत कोण करणार? तुझी लाडकी बाई जी पण काही करू शकत. आणि तुझा दादू, त्याने तर तोंड फिरवलं ना तुझ्याकडे. मग आता तू एकटी सगळी लढाई लढणार कसं? मिस्टर साकेत कुठे आहेत? इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही? मिस्टर साकेत,
ऑफिसमधून कंप्लेंट आली आहे. अनिकेतच्या विरुद्ध. अनिकेत कुठे? तक्रार? पण साहेब मी कुठली तक्रार नोंदवलेलीच नाहीये. अशी कशी स्वाभाविक पोलिसांकडे तक्रार तू केलीस? हो. साकेत बायको म्हणून तेवढा तर अधिकार आहे ना मला. राजगुरूंची सून आहे. इन्स्पेक्टर साहेब, याच ऑफिसमधून पैसे चोरीला गेले जे माझ्या धीरानीच चोरलेत. अनिकेतला वेळ देऊनही अजूनही तो वेळेत पैसे घेऊन आलेला नाहीये. ऑफिस आज संपायची वेळ आली. आता अजून किती वेळ वाट बघणार आम्ही? छबी मॅडम, तुम्हाला काही कल्पना? अनिकेत कुठे आहेत ते? इन्स्पेक्टर साहेब, अनिकेतला शोधू नका. खरा गुन्हेगार तुमच्या समोर उभा आहे. आणि जे छवी तू काय बोलतेस? तुला कळतंय का? स्वतःची चूक लपवायला दुसऱ्याच कोणावर आरोप करणार आहेस तू? मी माझा गुन्हा दुसऱ्यावर का टाकू? ते सगळे पैसे अनिकेतने नाही, मी घेतले होते. इन्स्पेक्टर साहेब, मला अटक करा. मला घेऊन चला. या सगळ्या प्रकरणात अनिकेतचा काहीही संबंध नाहीये. इन्स्पेक्टर साहेब, ही खोटं बोलतेय. अनिकेतला वाचवण्याचा प्रयत्न आहेत, बाकी काही नाही. मी स्वतः त्याला पैशांची बॅग बाहेर घेऊन जाताना बघितलंय. ते मीच सांगितलं होतं त्याला. या सगळ्या मागे माझंच डोकं होतं. तो फक्त मला मदत करत होता. खोट्यावर खोटं, खोट्यावर खोटं. अजून किती खोटं बोलणार आहेस तू? इन्स्पेक्टर साहेब, मी खोटं बोलत नाहीये. मीच अनिकेतला पैसे आणायला सांगितले होते, कारण मला ते हवे होते. अगं पण तुला का हवे होते पैसे छवी? ते मी नाही सांगू शकत. अगं पण का नाही सांगू शकत तू? छबी मॅडम, तुम्ही काय स्टेटमेंट देताय हे कळतंय ना तुम्हाला? या स्टेटमेंटमुळे आम्हाला तुम्हाला चौकशीसाठी ताब्यात घ्यावं लागेल. ठीक आहे इन्स्पेक्टर साहेब, मला अरेस्ट करा. मॅडम, घेऊन चला यात. थांबा.
20 लाख रुपये. मोजून घे साकेत दादा. राधिका मॅडम, पैसे नीट मोजून घ्या. आणि चावी तू तू प्लीज प्लीज माझा आरोप स्वतःवर घेऊ नकोस. हा इन्स्पेक्टर, हे पैसे मीच घेतले होते. काल सकाळी ऑफिसमधनं घेतले आणि आज ऑफिस आवर संपण्याच्या आधी परत आणून दिलेत. पैसे सगळे बरोबर आहेत. पूर्ण 20 लाख रुपये. मिस्टर साकेत, हे सगळं काय चाललंय आम्हाला कळेल का? तुम्ही म्हणता अनिकेतने पैसे चोरले, पण त्याने तर सगळे पैसे आणून दिलेत. पण त्याने जर पैसे चोरले असते तर आणून का दिले असते? आणि अनिकेत, तुम्ही पैसे कशासाठी घेतले होते? आणि छबी मॅडम तर काहीतरी वेगळं स्टेटमेंट देतात. हे काय चाललंय आम्हाला काही कळेल का? साहेब बघा, काहीतरी गैरसमज झाला होता. पण आता माझी तक्रार मी मागे घेतोय. आणि तुम्हाला जो काही त्रास झाला त्याबद्दल खरंच सॉरी साहेब, एक्स्ट्रीमली सॉरी. हा बघा, हा जो वाद आहे ना, तो तुमच्या घरचा आहे की ऑफिसचा आहे ते आधी नक्की करा आणि मगच आम्हाला बोलवा. चला. पैसे पूर्ण दिलेले आहेत. त्यामुळे यापुढे अनिकेतला जर कोणी चोर म्हटलं तर मी ते अजिबात सहन करून घेणार नाही. आणि सॉरी हा दादू, पण यापुढे जर असं काही घडलं तर बायको म्हणून मी लीगल ऍक्शन घेईन. ठीक आहे. क्या तू इथे बस, बस इथे, बस इथे, बस. सावकाश सावकाश. पाणी घे, पाणी घे, थोडस पाणी घे, बरं वाटतं. सावकाश सावकाश. निरंग्या, एवढे पैसे कुठून आणलेस? माझी कार विकली. त्याची चावी शोधायला त्या गोडाऊन मध्ये गेलो. लाख आणून दिले म्हणून त्याचा गुन्हा माफ केला जातोय. हा, त्याला काहीच शिक्षा नाही. ऑफिस मध्ये चोरी झाली, पोलीस आले, पण सगळ्या गोष्टींवर पांघरून घातलं जातंय. कोणी काहीच बोलत नाहीये. ह्याचा कोणी तमाशा का करत नाहीये? कारण अनिकेतने साकेतला ते पैसे परत आणून दिले. आता पैसे परत मिळाले तर साकेत त्याला जाब विचारू शकत नाहीये की का घेतले होते. असं कसं? हा,
त्यालाही कळायला पाहिजे साकेत चुकतोय. मोठा भाऊ म्हणून त्याने जाब विचारायला पाहिजे. तो पैसे का घेऊन गेला ते कळायला हवं. हे जर मी केलं असतं तर मामाने मला केवढी शिक्षा केली असती. तुम्ही सगळे माझ्या विरोधात गेला असतात. म्हणूनच तर हे प्रकरण मला थांबू द्यायचं नाहीये. बाई आजींना हे समजायलाच हवं. त्यांच्यापासून या सगळ्या गोष्टी लपवून ठेवल्या जातात ना. पण हे कारस्थान बाई आजींना समजायलाच हवं. मी जाते आणि आत्ताच्या आत्ता सांगते सगळं. 1 मिनिट, तुम्ही नका जाऊ, तुम्ही थांबा. मग कोण जाणार? शांभवी. हो शांभवी, तू जा. हो ममाकडे तू रडत रडत जा. इमोशनल हो. तू साकेतवर कसा अन्याय होतोय ना हे सांग. आपली संस्था कशी खड्ड्यात जाते हे सांग मम्माला. छवी अनिकेतवर ना रडत रडत आरोप कर. म्हणजे मम्माच्या मनात तुझ्याबद्दल आणि साकेतबद्दल सिंपती निर्माण होईल. हा, मी तुला सांगते ना, हे सगळे राजगुरू आहेत ना, इमोशनल फूल आहेत. त्यांच्यापुढे जरा कोणी गळा काढला ना लगेच पाघळतात. या गोष्टीचा तू फायदा घे. पण ती छवी आणि अनिकेत बाई आजींची दुखरी नसे हे विसरताय का तुम्ही? आपण इथे किती काही म्हटलं तरी त्या बाई आजी अनिकेत आणि छवीवरच प्रेम करतात. मग आता कसं सांगणार? साखर पेरून, गोड गोड बोलून. मला किती वाईट वाटलंय हे मी सांगणार. 2 भावंडांमध्ये कसे वाद निर्माण झाले, ते एकमेकांपासून कसे वेगळे झाले, पैसे कसे आले, ते कसे गेले, त्या दोघांमध्ये अबोला कसा निर्माण झाला, हे सगळं रंगवून रंगवून मी त्या बाई आजींना सांगणार. आता याचा अर्थ काय काढायचा आहे हे न कळण्यात की बाई आजी काय मूर्ख नाहीयेत. शाब्बास आदर्श सोनबाई, शाब्बास. आता साकेतने आपल्या भावाच्या प्रेमापोटी सगळं प्रकरण कसं लपवलं हे सुद्धा त्यांना सांगायला विसरू नकोस. अर्थातच मोरू काका. त्यामुळेच तर बाई आजींचा अनिकेतवरचा विश्वास उडेल आणि ती छवी या घराचा उंबरठा ओलांडून परत आत येऊ शकणार नाही. अगं मग वाट कसली बघतीये? जा ना. तसंही मम्माच्या औषधं घेण्याची वेळ झालीच आहे. कडू औषधाऐवजी कडू बातमीच दे ना. छवी, आता बाई आजींच्या मनात तुझ्याबद्दल आणखीन राग कसा निर्माण होईल त्याची पूर्ण काळजी मी घे. नाही अनिकेत आणि छवीला या घरापासून वेगळं केलं ना तर नाव शांभवी लावणार नाही. बरं वाटतंय का? छान वाटते. बाई आजी, औषधांची वेळ झाली. सॉरी. काय ग? काय झालं? रडतेस का? हा? काय ग शांभवी? अगं आईच्या आठवणी येते का?
रडायला काय झालं? आपण शोधतो ना, सापडेल. कशाला रडतीयस? त्यासाठी नाही भैयाजी. मग काय आहे?